रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल अभंग व्लॉग मध्ये। संतांच्या अभंगवाणीत आपल्याला जगाचे मोठे तत्वज्ञान अगदी सोप्या शब्दात मांडलेले पाहायला मिळते। आज आपण एक असाच अभंग जो आपल्या काळजाला भिडेल, हा अभंग आहे संत निवृत्ती महाराजांचा। तू पाहुणा मी पाहुणा। तर या अभंगात आपण या जगात का आलो आहोत आणि आपले खरे अस्तित्व काय आहे याचे उत्तर आपल्याला या अभंगात मिळेल। आज आपण हा अभंग एका सुंदर अशा चालीत आणि नंतर त्याचा थोडक्यात भावार्थ पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण अभंगाला सुरुवात करूयात। तू पाहुणा मी पाहुणा, तू पाहुणा मी पाहुणा, ऐकणारा 2 दिवसांचा बाजार सारा, 2 दिवसांचा बाजार सारा। भूलू नको रे अशा वेळेला, भूलू नको रे अशा वेळेला, होई सावध सांगतो मी तुझला, होई सावध सांगतो मी तुझला। असे आले किती जगी गेले किती, असे आले किती जगी गेले किती, नाही थारा गणगोत हे बैल पोरे, गणगोत हे बैल पोरे। कुणी नाही कुणाचे बारे, कुणी नाही कुणाचे बारे, संग येणार नाही कपडा कोरा, संग येणार नाही कपडा कोरा। काय करावे शेतीवाडीला, काय करावे शेतीवाडीला, मोठा मोठाले बैल जोडीला, घडा पाण्याचा फुटेल डेरा, घडा पाण्याचा फुटेल डेरा। एका निवृत्ती सांगतो तुम्हाला, एका निवृत्ती सांगतो तुम्हाला, विसरू नका या हरिनामाला, विसरू नका या हरिनामाला। चुकवा 84चा तो फेरा, चुकवा 84चा तो फेरा। तर हा होता आजचा अभंग। आता आपण अभंगाचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत। आपण सर्व इथे पाहुणे आहोत। आपण ज्या घराला, संपत्तीला आणि नात्याला माझे माझे म्हणतो ते सर्व तात्पुरते आहे। ज्याप्रमाणे पाहुणा येतो, 4 दिवस राहतो आणि त्याचं काम झालं की निघून जातो, तसंच आपणही या पृथ्वीवर पाहुणेच आहोत, काही काळासाठी आहोत आणि आपले जेव्हा काम होईल तेव्हा आपणही या पृथ्वीचा निरोप घेणार आहोत। आता 2 दिवसाचा बाजार, हे आयुष्य म्हणजे हे का बाजारासारखे आहे। बाजार कसा सकाळी भरतो आणि संध्याकाळी तो पांगतो, तसेच आयुष्यही तसेच आहे। इथे कोणीच कायमचे राहणार नाही। संत आपल्याला सावध करतात की या मोहाच्या मायेच्या जगात तुम्ही स्वतःला विसरू नका। मी आणि माझे या अहंकारापेक्षा ईश्वराची भक्ती सर्वात मोठी आहे। थोडक्यात सांगायचे तर हा अभंग आपल्याला जगण्याची ओढ आणि त्याच क्षणी मरणाचे सत्य याची जाणीव करून देत आहे। जेव्हा आपण स्वतःला या जगाचा मालक न समजता पाहुणा समजू, तेव्हा आपल्यातील अहंकार कमी होईल आणि अहंकार कमी झाल्यामुळे आपल्या अपेक्षाही कमी होतील आणि दुःखही कमी होईल आणि जेव्हा दुःख कमी होईल तेव्हा आपले आयुष्य समाधानी होईल। तर हा होता अभंगाचा अर्थ। तुम्हाला या अभंगाचा अर्थ कसा वाटला आणि चाल देखील कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा। असेच व्हिडिओ पाहायला जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।